सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने सलामीची जोडी पाठवायची असताना पंच लगेच मैदानात जायचंय. निरंजन सावंत आणि रमेश लगेच मॅच संपवायची नाही थांबवायचं. खुर्च्या घेऊन जा अंपायरिंगला. बाजारात करायचंय वेड्या. रोहित. चला आमचे सर्व स्वयंसेवक सीमेरेषेत तैनात राहा. अंतिम मॅच आजच्या दिवसातील. रमेश जरा एक मिनिट इकडे. अजून कमिटी बोलवते बघा. निरंजन सावंत आपण या. रोहित आजच्या दिवसाची अंतिम मॅच आपण पाहतो. पैसे वेताळ समी चषक मध्ये कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. माताडी की हेडूटने एक ट्रॉफी मिळू शकते या दोन्ही संघांपैकी एकाला आणि कॅश प्राइज देखील मिळू शकते. तर कुणाल पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी बघा माताडीच्या गोलंदाजी पारदर्शकले 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कुणाल पाटील माताडी यांच्याकडून. राज आलाय गोलंदाजी मार्कवर. राजने जबरदस्त क्रिकेट खेळलाय. अध्यक्ष मधुकर पाटील या आपलं देखील हार्दिक स्वागत. स्वीप करायला गेले आणि पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त. बिग विकेट. स्टंप खाली पडलाय. काय गोलंदाजी केली तर आजच्या माध्यमातून अप्रतिम. होते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ने खातं उघडलं त्या प्रदीपचं आणि 3 ने खातं उघडलं आपण त्या सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने संघाचं. स्ट्राईकला धीरजला आपण पाहू शकता. आजच्या दिवसाची अंतिम मॅच सेमीफायनलची मॅच. जो संघ जिंकेल त्याला कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळू शकतोय. राज गोलंदाजी मार्कवर धीरज साठी ऑन साइडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण आपण 30 सर्कल मध्ये पाहू शकता. शॉटला हो पूल केला. याला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आपण पहिले त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. यावेळेला सीमारेषा बाहेर षटकार. पाटीलला देखील आम्ही धन्यवाद देऊ कारण त्यांनी जो दुपार संध्याकाळ सत्रामध्ये जे पेय पाहिजे असे ते आम्हाला दिले. चहा. त्यांना धन्यवाद. बस
राज राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क असणार धीरज. ओ वेगवान चेंडू होता यावेळेला पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या फलकत आपण पाहू शकतो 10 दुहेरी अंकामध्ये धावा पोचतायत. 10 धावा. विकेट साठी कुणाल पाटील यांच्याकडून कॅश प्राईज आहे 1000 रुपयाचं कवदे माताडी संघाच्या गोलंदाजासाठी. राज हो यावेळेला तुमच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय तिथून मात्र ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. धीरज दाखवत आहेत कशाप्रमाणे ड्रिल करून की कव्हर रिजन मधनं चेंडूला काढायचं होतं. एक क्षेत्ररक्षण आपण मिड ऑफला पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन एक सेशन पॉईंट एक क्षेत्ररक्षण शॉट कव्हर रिजन मध्ये मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. राज तो धीरज फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. चेंडू चाललाय यावेळेला वाईट लॉंगरला क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतो. एकच धावसंख्या फलकत आपण पाहू शकता 11 धावा. अंतिम चेंडू प्रदीप सायकेनला. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. रोशन पराडा आणि त्याचे सहकार्यात आपण धन्यवाद देवढे तर कमी आहे. डोंगलवरती ते स्पर्धा कव्हर करतात तरी देखील क्लिअरिटी विथ क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतायत. विनोद पाटील सकाळी सांगितले आता स्पर्धा देखील भरपूर येतात संघर्ष देखील वाढला आहे. भरपूर लाईट टेलिकास्ट देखील आल्या आहेत. हो चांगला चेंडू यॉर्क चेंडू सन्मान दिलाय प्लेसमेंट केली. एक धाव इथे कंप्लीट 2 होतं कापायचंय. लेसी क्रिकेट बघायला मिळतं आदेश शेलारच्या माध्यमातून जिथे एकच धाव तिथे 2 जात आहेत. ह्या धावावर तुम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा चेस करताना तेव्हा तुम्हाला भारी पडतात. 13 धावा आहेत जिथे 12 झाले असेल ते 13 होत आहेत. पहिल्या षटक संपलंय धावा झाल्या धाव 13च्या सरसाने कारण रोहितचा विकेट जाऊन सकेल 13 धावा आल्यात. धीरज आणि प्रदीप ही जोडी मैदानावर खूप चांगला खेळ करते. 13 धावाची भागीदारी केली आतापर्यंत. प्रेक्षक देखील आपण पाहू शकता. प्रेक्षक राजा मैदानावर ह्या प्रेक्षक आहेत भरपूर प्रमाणात. प्रणवसाठी देखील तो पारितोषिक असणार आहे. कुणाल पाटील यांच्यामध्ये विकेट हॅडिंगसाठी 1000 रुपये. ते कुठेतरी खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला तर कुणाल पाटीलच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला चला लवकर लावा क्षेत्ररक्षण. राज कामं तरी किती करतात. घरचे देखील कामं करतात. DJ ऑपरेटिंग करतात. अजून काही काय करतात. नाही सकाळचा नाश्ता त्यांनी उत्तम प्रकारचा आणला त्याबद्दल धन्यवाद त्यांना. ऑन साइडला वळवला चेंडू क्षेत्ररक्षक होते ते बनतील प्रेक्षक. चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार षटकार. फटके तशाच प्रकारचे मारले धीरजने. लॉंग रेटला क्षेत्ररक्षण आहे तरी पण तो मात्र त्याला प्रेक्षक बनवतो. प्रणव गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मारा करतोय. ऑन साइडला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला यावेळेला एक धाव कंप्लीट केली जाते. एक पाडेल येतात तिथे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 20 धावा. वीस धावा धावफलकाती लागल्यात. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय.
प्रणव गोलंदाजी मार्कवर टाकला. प्रदीप एज बॅटर बाद. प्रदीप बाद होतोय. ते खूप चांगलं एक्सट्रॅक्शन केलं ते. भरून काढले जातात. आपण पाहिले तर यश प्रणवला यश मिळालंय. प्रणव गोलंदाजी मार्कवर टाकला. यशला आपण पाहू शकता राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतोय. शरीरापासून दूर ठेवलाय. फ्रॉम द बॉडी चेंडू बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. कॉडबेनचं अपील देखील झालं होतं. 20 धावा दाखल करते आपण पाहू शकता. प्रणव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतोय. टाकला यशला आपण पाहू शकता. वीस धावा दाखल करते. प्रणव तू यश स्विच हिट केलं. पाठवलं या बेला आपण तर थर्ड मॅन रिझन मधून चेंडू वेगाने चाललाय. सीमारेषा पार चौकार. दस संख्या दाखल करते आपण पाहू शकता. 24 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. पाठवलाय चेंडूला. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलाय. थर्ड मॅन सलग 2 चेंडू 2 चौकार आलाय स्विच हिटच्या माध्यमातून. 10 संख्या दाखल करते. 28 धावा या षटकात आपण बघितलं तर प्रणवच्या धावाला तब्बल आपण बघितलं तर आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत 15 धावा आलेत. गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला आपण पाहू शकता अंतिम षटक प्रदीप येतोय. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण यशला धीरजला आपण पाहू शकता. डावखरे बॅटर यश 2 स्ट्राईकला आहे. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला धीरज. संदप एनकडून प्रेक्षकांची देखील गर्दी आपण पाहू शकता. भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत.
लॉफ केला यावेळेला सरळ चेंडू चालला यावेळेला पंचांचा इशारा काय तो पाहायचंय वन बाउंड चेंडू सीमारेषा पार धीरज चांगली बॅटिंग करते खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल धावसंख्या धावफल करते वेगाने वाढते 32 धावा संध्याकाळचं सत्र सुरू झालंय इथून धावा वेगाने येत आहेत प्रदीप अजून एक लॉफ केला चेंडू जेलची शक्यता आहे चांगलं क्षेत्ररक्षण राज आलाय खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव धावसंख्या प्रगती 33 धावा संख्या 33 स्ट्राईक केला आपण पाहू शकता यशने देखील खूप चांगली बॅटिंग केली क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं तसं का 34 स्ट्राईक केला धीरजला आपण पाहू शकता डावखुरा बॅटर धीरज प्रदीप गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघात 34 षटक घेऊन आलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण लॉंग लेगला स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता पुन्हा एकदा पाठवलाय चेंडू या वेळेला आपण तर क्षेत्ररक्षक होते शॉर्ट पॉइंट त्याच्या डोक्यावर ना चेंडू चाललाय सीमारेषा पार धावसंख्या दाखल कधी 38 धावा अजूनही या षटकात 2 चेंडू बाकी आहेत धीरज आणि यश ही जोडी मैदानावर खूप चांगली बॅटिंग करते प्रदीप राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईकला धीरज डॉट चेंडूची समाप्ती होते अंतिम चेंडू या षटकातील 38 धावा झाल्यात प्रदीप धीरज पटका चांगला आहे क्षेत्ररक्षक मात्र नाहीये चेंडू गेला धावा झाल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा कुठल्या आहेत मार्कवर अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं हर्ष देतोय 10 चेंडू 27 धावांचे खेळ केले धीरजने काय चांगली बॅटिंग केली
धीरज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला यश. धीरज नो चेंडू. हा चेंडू तरी कसा होता. कदाचित दुखापतग्रस्त आहे त्यामुळे असा चेंडू पडला असावा. येणार चेंडू फ्रीट. त्रेचाळीस धावा. चांगला चेंडू होता. फ्रीटचा खूप चांगला चेंडू होता. हर्षद गोलंदाजी मार्कवर. यश आहे बॅटर. हर्षद गोलंदाजी मार्कवर. मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. 43 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यश हर्षद. फटका चांगला यावेळेला स्वीपा कव्हरला. वेगाने चेंडू चाललाय सीमारेषा पार. पंच खूप चांगला होता. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या आपल्याला 47. स्वीपा कव्हरला खूप वेगाने चेंडू गेलाय. बाळा माने सर देखील त्यांचे देखील हार्दिक स्वागत. हर्षद. चेंडू पुन्हा एकदा पंच केलाय. जातोय चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये. स्वीपा कव्हरला षटकार. ना 50 कंप्लीट. सतरंगी क्रिकेट संघ हेड विटनेस संघाची धावसंख्या वेगाने वाढते. 53 धावा झाल्यात. डॉट पहिला चेंडू नो टाकला. नंतर डॉट. नंतर चौकार षटकार. सफल झाल्यात. हुक केला यावेळेला. पाठवला चेंडूला वेगाने. फाईन लक सीमारेषा पार. चौकार. काय बॅटिंग केली जाते मैदानावर बघा. यशच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग. 57 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी. खराब गोलंदाजी बघायला मिळाली यावेळेला. 3 षटकात धावा पण तर कमी होत्या. 42 धावा होत्या. पण त्यानंतर आक्रमक बॅटिंग केली जाते. 15 धावा आल्यात आतापर्यंत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. याला फक्त आणि फक्त 57 चेंडू बघ आपण पाहिले तर 1. सत्तावन्न धावा दाखल करते लागल्यात. अंतिम चेंडू. हर्षद यश. फटका खूप चांगला स्टँड इन दिलेच्या माध्यमातून. लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकाराने धावसंख्या वाढले. 63 आणि 64 धावांचं भलं मोठं लक्ष असणारे 4 षटकांमध्ये
16च्या सरासरीने धावा कराव्या लागण्यात आता. सर्व लाडक्या क्रीडारसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जय वेताळ स्वामी चषक 20-25 दिवस पहिला अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे. उपांत्य फेरी सेमीफायनल सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे वर्सेस आई गावदेवी क्रिकेट संघ म्हाताडीमध्ये. टॉस जिंकून म्हाताडीने प्रथम फिल्डिंग केली आणि हेदुडणेने केल्या एकूण धावा 63 आणि 64 धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर मिलिंद आणि राज मैदानावरती जात असताना प्रति ओव्हर मागे 16 धावांची धावगती राखायची. मागच्या मॅचमध्ये म्हाताडीने बलाढ्याच्या दहिसरला अवघ्या 39 वरती रोखलं, पण हेदुडणे संघ मात्र इथे 63 धावा त्यांच्या अगेन्स्ट करण्यामध्ये सफल झाला. 64 करायच्या आहेत. आजच्या दिवसातील ही सर्वाधिक मोठी धावसंख्या आपण बघतायत. 4 ओव्हरमध्ये या 63 आलेल्या आहेत आणि 64 करण्यासाठी इथून मात्र कडा संघर्ष प्रचंड मेहनत मैदानावरती म्हाताडीला करावी लागेल. कारण हेदुडणे संघाची गोलंदाजी अत्यंत चांगली आहे, क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब आहे आणि यंदा हा संघ अफलातून कामगिरी करतोय. त्यामुळे म्हाताडी संघाला इथून या मॅचमध्ये जिंकायचं असेल काहीतरी भव्य आणि दिव्य करावं लागेल, काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. अटॅकिंग अप्रोच इथून त्याचा अवलंब करावा लागेल. आता बघूया काय घडतंय. 64 धावा या मैदानावरती करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर त्या ठिकाणी बघतोय आपण मिलिंद, नॉन स्ट्राईकला फलंदाज त्या ठिकाणी राजला आपण बघतोय. तर आमचे अंपायर थोडंसं रेस्ट करत होते. आम्ही शोधतो की अंपायर नाही आले, बोलो मॅच कधी चालू आहे. तर शेवटी अंपायर आहेत, त्यांनाही चहाची व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळ म्हटले की रमेश म्हात्रे जर इथे नसता प्यायला चाय तर मानपाड्याचा स्टॉप फिक्स आहे त्यांचा, तिथे जाऊन त्यांनी चहा घेतला असता. अख्खा दिवस नाही पण संध्याकाळी तरी निदान. काही जण अख्खा दिवसात 10 चहा पितात, काही जण असे आहेत की दिवसाला 15-15 चहा पितात. पण शेवटी चहाचाही अतिरेक चांगला नसतो. सकाळी आणि बघा उजव्या बाजूला ही गगनचुंबी इमारत आणि बाल्कनीमधून क्रिकेटचा आनंद त्या ठिकाणी लाडके प्रेक्षक आमचे घेत आहेत. अजूनही पोझिशन दिले गेले नाही, भरपूर रिकामे दिसतात फ्लॅट, पण जसे इथे फ्लॅट भरले जातील आणि मॅच तुम्ही ठेवली आणि आवाज जर वाढला तर समजायचं पोलीस स्टेशनला फोन गेलेला आहे. आणि आता तुमच्या हळदी बिळदी तर सगळीकडे जवळजवळ आपल्या हळदी थांबवण्यात येतात रात्री येऊन. सिटीमध्ये तर भयंकर अवस्था आहे. उत्तर शिवमध्ये तर गावात असूनही त्यांना साऊंडचा आवाजही वाढवता येत नाही. तर भरपूर अशा गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी सातत्याने आपल्याला सोसाव्या लागतात. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार रोहित पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकिंग एंडला मिलिंद पाटील.
पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न वॉड कॅच फील्ड त्या ठिकाणी तैनात होते जबरदस्त झेल भूषणने डिपलाय मिलिंदला यावं लागेल पहिल्या विकेटचं पतन माताडी टीमच्या वेदना होती त्या ठिकाणी रोहित दाखल झालाय स्ट्रायकिंगला त्या ठिकाणी पंचांकडनं गाड घेतोय आणि तयार होतोय 64 करायचे आहेत पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय रोहित पाटीलने मिलिंदच्या रूपाने माताडी टीमला हो अप्रतिम डिलिव्हरी पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय स्लाइडली टर्नही होतोय बघा थोडासा बाहेर निघालेला आहे आउटस्विंगर होता रोहितकडे ती कला आहे ती कला त्याने आत्मसात केलेली आहे चेंडूला आत आणणं बाहेर काढणं वेगाने गोलंदाजी करणं हे रोहितचं बलस्थान राहिले आणि याच ताकदीच्या बळावरती ओपन क्रिकेटही त्याने गाजवलेलं आहे हो आणखीन एक भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेस मात्र थोडा पुढे ठेवला होता आणखीन एक डॉट बॉल आपण बघतायत आणि आतापर्यंत एकूण षटकार 48 लागलेली माहिती मिळते चौकार 55 लागलेले आहेत आजच्या दिवसामध्ये षटकार जास्त दिसत आहेत आपल्याला खरं तर अजून 7 षटकार आले तर बरोबरी होऊ शकते पण आता 7 षटकार या इनिंगमध्ये आलं तर मॅचेस जिंकतील स्लोअर वन यावेळेस मात्र गतीमध्ये बदल सलग 3 चेंडू डॉट येत आहेत अशा प्रकारे चेंडू डॉट आले तर 64 धावा कशा चेस होतील हा प्रश्न आहे एक चेंडू महत्वाचा आहे त्या धावफलकावरती आपण बघतो एकही आत्तापर्यंत झाली नाही 4 चेंडूत 1 विकेट अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती रोहित पाटील सादर करत असताना हा देखील विकेट कीपर प्रदीपला कलेक्ट करता आला नाही पण बॅकअप मिळतंय आणखीन एक डॉट बॉल सलग 4 चेंडू डॉट आलेले आहेत पहिला बॉल विकेट आपण बघितला होता आणि आता अंतिम चेंडू यावरचा आपण बघू शकाल 12th मॅनला माहिती आहे की पुढचा बॉल कुठल्या प्रकारचा असेल त्याने सांगून टाकले बघूया तसंच आहे का हो यावेळेस मात्र अखेरच्या बॉलवरती रोहित बाद होतोय आणि मेडन ओव्हर हॉट बॉलिंग 2 विकेट टाळ्यांचा गजर सेमी फायनल मध्ये रोहित पाटीलने फेकलंय निर्धाव षटक यापेक्षा चांगली गोलंदाजी उपांत्य फेरीमध्ये का असू शकते राज यांचे सुपुत्र आले ज्युनियर राज प्रथमेश यांचेही सुपुत्र आलेले या ठिकाणी तेही खाली गेलेत मामा म्हणाले की इथे आल्यावर तो थांबणार नाही आणि हल्ली देवाने शांत मुलं जन्माला घालायचं फॉर्मॅट बंद केलं आहे सगळी मुलं अशी अतरंगी जन्माला येतात प्रचंड ॲक्टिव्ह प्रचंड हुशार फक्त चांगलं मार्गदर्शन त्यांना मिळायला हवं तर एखाद्या क्षेत्रामध्ये ते चांगली कामगिरी करतात पुढे जाऊन स्वतःचं नाव मोठं करतात तर आमचे बाळा माने सर देखील आले त्या ठिकाणी SP पॅनलचे त्यांचे स्वागत भरपूर मोठी चर्चा सुरू आहे बाळू पाटील आणि बाळा सरांमध्ये काहीतरी प्लॅनिंग असावं मोठं पुढचं बहुतेक ISPLचं प्लॅन करत असतील यावेळेस स्विच हिट आणि इथे मात्र आपण बघतात बॅटची एज होती चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय आणि चौकाराने फायनली अकाउंट ओपन होतोय आई गावदेवी क्रिकेट संघ माताडीचा
ओम साई MTC एकदम साऱ्या गोष्टी झटपट होतात. मेडनवर आली पहिलीच आणि लगेचच ती देखील अपलोड करण्यात आलेली आहे. बघू शकाल तुम्ही यूट्यूबवरती. स्वीप करताय, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आज धीरजने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पहिल्या मॅचपासून दाखवलेलं आहे. ग्राउंड फिल्डिंग असेल, कॅचेस असतील, या संघाचा अत्यंत चपळ चतुर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे धीरज. यावेळेस आपण बघताय त्याला स्क्वेअर लेगला फिल्डिंग करताना. पहिल्या मॅचमध्ये आपण त्याला मिड विकेट लॉंग ऑनला बघितलं फिल्डिंग करताना. फिल्डिंगमध्ये चेंजेस वारंवार त्या ठिकाणी केले जात आहेत. बॉलिंग मार्कवर लालचंद भंडारी. हा देखील मागे येतोय. हा डॉट बॉल आहे. 64 धावा करायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं की 2 विकेट आणि एकही धाव नाही. मेडनवर गेला आणि त्यानंतर मात्र दबाव इतका जास्त वाढला संघावरती की आपण बघतात की संघ पूर्णपणे आता बॅकफूटवरती बघायला मिळतोय. मागच्या मॅचमधून मला असं वाटलं की तो कॉन्फिडन्स मातडीला मिळेल. दहिसरसारख्या ताकदवर संघाला पराभूत केल्यानंतर हा संघ फाईट करेल, पण त्याच्या विपरीत घडलं. बॉलिंगमध्ये 64-63 धावा खर्च केल्या आणि काय सुंदर झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक टिपतायत लॉंगॉनला. भूषणने हा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतो मातडी टीमला. जरूर डीजे. थोड़ी सी चाय पी ली हमारे रमेश मात्रे ने और निरंजन सर ने देखी. आमचे मामा या ठिकाणी रजा घेत आहेत. संतोष मामा, सचिन पाटील हे देखील इथून रवाना होत आहेत. उद्याही ते असतील आमच्यासोबत अशी अपेक्षा आम्ही करतोय. ओहो, संपर्क नाही झाला, टायमिंग नाही साधता आलं, खूप आधी खेळले. एक धाव या दरम्यान येथे. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. मॅच एका बाजूने झुकत चाललेली आहे. पारडं जड झालं इथून टीमचं आपण बघतायत मैदानावरती. त्यामागचं कारण आधी बॅटिंग चांगली केली, 63 धावा गेल्या आणि या धावसंख्येचं संरक्षण करत असताना रोहित पाटीलचं मेडन षटक आपण बघितलं. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा लालचंद. फुल टॉस होता. यावेळेस मात्र अपील केलं गेलंय. संपर्क झाला नाही. फलंदाजाला लक्षात आलं की चेंडू एक्झॅक्टली गेलाय कुठे. राज त्या ठिकाणी बॅटिंग करतायत. आणखीन एक डॉट बॉल. अशा प्रकारे आपण बघतायत षटकातून संपन्न झालेत. धाव फलकावरती आहेत 6. म्हणजे अजूनही 58 धावांची गरज आहे आणि ते देखील 12 चेंडूमध्ये. केवळ 6 धावा आलेले आहेत. पहिले षटक निर्धाव गेला. फाईट करणं गरजेचं होतं. मागच्या मॅचमध्ये दहिसरचाही क्वालिटी अटॅक होता, पण खूप चांगली बॅटिंग झाली, बॉलिंग अप्रतिम झाली. या मॅचमध्ये दोन्ही गोष्टी होताना दिसल्या नाही. फार कठीण असतं, पण हेतुटणे आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. दोन्ही मॅचमध्ये सुरुवातीच्या जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. 61 त्याने चेस केल्या. 5 चेंडू 10 गडी राखून काय जबरदस्त खेळ राहिला. त्यानंतर आपण बघितलं पुढच्याच मॅचमध्ये खोणीला पराभूत केला आणि या मॅचमध्ये मातडी संघाला पराभवाच्या छायेमध्ये ढकलून दिलेले. हो, स्विच हिट. विकी पाटील स्विंग करतायत. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराने धावसंख्या दुहेरी अंका जाते. 10 धावा झालेले. सगळे संघ चांगली कामगिरी करत आहेत. फक्त काय होतं की बऱ्याचदा 2-3 मॅचेस जिंकतात आणि त्यानंतर लगेचच तो परफॉर्मन्स तिथे ढासळतो. आपण बघितलं कौसा संघ ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मकर संक्रांत चषकमध्ये. फायनलपर्यंत संघ पोहोचला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू थर्ड मॅचच्या दिशेने वेगाने जातोय. तर आदरणीय सूर्यकांत शेठ पाटील अंतरली गावचे या ठिकाणी आलेले आहेत
मी विनंती करेन सूर्यकांत शेट यांना की आपण मंचावर या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. प्रथमेश पाटील व त्यांची संपूर्ण टीम आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करते. भीमचंद्र काळन यांनाही आम्ही सकाळपासून 2-3 वेळा इन्व्हिटेशन दिलेलं आहे. नंतर विकेटची थोडीशी दुरुस्ती करायची. यावेळेस मात्र अप्रतिम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाठवलाय सीमारेषे बाहेर. हा षटकार टोलेजंग षटकार. जबरदस्त बॅटिंग. हे फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं पण विकी कुठेतरी प्रयत्न करतायत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र संपर्क नाही झाला. बॉलिंग मार्कवर भूषण आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या पण चौथा चेंडू डॉट फेकला आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. भूषण पुन्हा एकदा. हो हो सुपर शॉट. आणखीन एक जबरदस्त रिव्हर्स शॉट आपण बघतायत. हा चौकार. आहेत 22. सुंदर बॅटिंग करतायत पण हे फटके पहिल्या ओव्हरपासून यायला हवे होते. पुन्हा एकदा बॅटची एज मात्र या ठिकाणी बाद होत आहे. देशांच्या मागे झेल टिपला गेलाय आणि विकी परततोय. षटक संपलेले. 3रं धावा धावफलकावरती 22. विजयासाठी भरपूर धावा अजूनही हव्यात. आपण बघितलं तर एकूण 42 धावांची इथून गरज असेल. बॉल बॅटिंगसाठी न्यू बॅटर आदेश. तर बघा मॅच संपल्यानंतर इथे ज्या गाड्या आहेत आमच्या व्यासपीठाच्या बाजूला त्या गाडी चालकांना मालकांना विनंती असेल गाड्या हळून या. आमची वायर त्या ठिकाणी ओमसाई MTCची खाली आहे. प्लीज ती वायर ब्रेक होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर 3-3 4-4 जण एका गाडीवर बसते. तर उद्या प्रथमेश म्हणतात की नवीन आणू तुटली तरी. तर प्रथमेश हे तो मुमकिन आहे सब. काळजी करू नका पण म्हणून कोणी काय तोडू नका मुद्दा. हा चेंडू हवेत आहे आणि फिल्डर आहेत बॅकवर्ड पॉईंटला. सामना पूर्णपणे 1 साइडेड झाला आहे. एकतर्फी झाला आहे. केवळ फॉर्मॅलिटीच्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. द्वारलीच्या मैदानावरती उंबारली आणि वडवली बीची मॅच सुरू आहे. वडवली जबरदस्त फॉर्ममध्ये. काही स्पर्धांमधून असंघ बाहेर जरूर झाला. बॅटची एज फाईन लेगला चेंडू. गुड फिल्डिंग वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी स्ट्राईक हवी. बॅटिंग करायची आहे. तर राज स्ट्राईकवरती आलेले आहेत आणि विचार असेल की बाबा काही चेंडू आहेत आपण 2-3 मोठे हिट लावू. फॉलिंग स्वीप पण फिल्डर आहे धीरज. बाद होतील. खाली लोटांगण घालून नेहमीच खेळत असतात पण यावेळेस यावं लागेल डगआउटमध्ये. माथार्डीचा केतन मात्रे म्हणा किंवा माथार्डीचा कृष्णा सातपुते म्हणा हरकत नाही पण खूप चांगला बॅट्समन आहे. यंदा खूप चांगल्या फॉर्मात देखील होता. अंडर-24 प्रीमियर लीगची स्पर्धा त्याने गाजवली. अर्धशतके खेळी यंदा त्यांनी साकारलेले आहेत. काही खेळाडू नवीन नक्कीच जसे जसे खेळतील हा देखील संघ स्वतःचा एक दबदबा निर्माण करू शकेल. चेंडू मागे येतोय पण चांगला खेळ झाला त्यांचा. उपांत्य फेरीपर्यंत हा संघ पोहोचला. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये नवापाडाला पराभूत केला. नंतर दहिसरला. पण ही मॅच एकतर्फी झाली. ती व्हायला हवी नको होती. सगळ्यांची हीच इच्छा होती. लॉफ्ट केला. यावेळेस मात्र जाता जाता एक चौकार इथून प्राप्त होईल आणि या चौकाराने धावसंख्या आपण बघूया किती झाली आहे. ती म्हणजे जाऊन पोचले
29. एक चेंडू शेष आहे, तो कंप्लीट केला जाईल. जवळजवळ ही मॅच सतरंगी क्रिकेट संघ येथून जिंकलेली आहे आणि जय वेदास्वामी चषक 2025च्या या सुंदर पर्वामध्ये हा संघ पोहोचलेला आहे. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अभिनंदन. टीम सतरंगी क्रिकेट संघ वाईड आहे आणि बघा अभिनंदन आपण करतोय पण अंपायर सांगतात की वाईट बॉल आहे. तर वाईट बॉल असल्या कारणाने पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. तर विकी असतात आणि चेहऱ्यावरती स्माईल प्रत्येकाच्या असायला हवा. क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये हारणं जिंकणं होत असतं. आणि आदेश या ठिकाणी चेंडू हवेत खेळत आहेत. झेल टिपला गेलाय आणि अशा प्रकारे सतरंगी क्रिकेट संघ हेदुडने जय वेदास्वामी चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. फायनलसाठी त्यांना शुभेच्छा. पण माताडीचं आपण कौतुक करूया, त्यांनाही शुभेच्छा देऊया पुढच्या स्पर्धेसाठी. त्यांचाही खेळ अत्यंत चांगला राहिला आहे. आपण जाहीर करूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आज एक दिवस या स्पर्धेमध्ये त्याने आपला आवाज दिलाय. उद्यापासून पाटील क्रीडांगणावरती असतील साबेच्या 4 दिवस. 11 चेंडू 29 धावा करणारा यश काळन ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. तर सलग 2 मॅच मध्ये यश मॅन ऑफ द मॅच. तर या बाळू पाटील यांना सन्मानित करूया आपण. वैभव पाटील यांचे शुभ हस्ते. तर या खालीच आपण घेऊया कारण आपले कॅमेरामॅन व्यवस्थित कव्हर करतील. गुड जॉब भाऊ पाटील, अत्यंत चांगली कामगिरी. शुभेच्छा तुम्हाला. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया या वैभव पाटील. आपण आपल्या शुभ हस्ते द्या सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच यश खान वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते स्वीकारत आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अशा प्रकारे आजचा दिवस या ठिकाणी संपूर्ण झालाय असं जाहीर करतोय. इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय संदप, जय वेदास्वामी. विनोद पाटील यांचा देखील सन्मान केला जातो. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते. चला विनोद पाटील या.